नमस्कार मंडळी. मी आज एक विडंबन कथा घेऊन आली आहे. य.गो. जोशींनी एक गोष्ट लिहिली होती, एक कथा लिहिली होती, शेवग्याच्या शेंगा, जी खूप जास्त गाजली होती आणि ज्याच्यावरती एक सिनेमा पण काढला गेला. तर त्या कथेची विडंबन कथा. तर य.गो. जोशींनी लिहिलेल्या शेवग्याच्या शेंगा या कथेवरती त्यांनी एक विडंबन कथा लिहिली आहे आणि तीच एक मजेशीर गोष्ट मी आज इथे घेऊन आली आहे. पण गोष्ट तशी खूप मजेशीरही म्हणता येणार नाही, कारण आपल्याला जर शेवग्याच्या शेंगा ही कथाच आपण वाचलेली नाही आहे तर आपल्याला त्यातलं नेमकं विडंबन काय आहे हे पण कळण्याची शक्यता कमी आहे. पण तरी पण गोष्ट छान आहे आणि आपण त्याचा नक्की आनंद घेऊयात. गोष्ट लिहिली आहे मुकुंद टाकसाळे यांनी. मला य.गो. जोशींबद्दल अजून एक विनंती करायची आहे सगळ्यांना, की य.गो. जोशींची सुबोध ज्ञानेश्वरी ही जर तुम्हाला मिळाली तर नक्की घेऊन वाचाल. तसं म्हटलं तर ही जी सुबोध ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेली आहे तर त्याच्यामध्ये एकही ओवी ज्ञानेश्वरीतली नाही आहे. ही पूर्ण गद्य स्वरूपात लिहिलेली एक काल्पनिक कथा त्यांनी रचली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी ज्ञानेश्वरीची ही कथा लिहिलेली आहे. अतिशय सुबोध आहे खरंच नावाप्रमाणे. जर तुम्हाला ही सुबोध ज्ञानेश्वरी मिळाली तर अगदी आवर्जून वाचाल. अतिशय साध्या सोप्या भाषेत एक कथानक स्वरूपात लिहिलेली ती कादंबरी आहे. आपण कादंबरी म्हणू शकतो कारण त्याच्यावर खूप जणांनी त्याकाळी आक्षेप घेतला होता, म्हणून मी तसं म्हणाले. ॲक्च्युली ती आहे ज्ञानेश्वरीच सुबोध गद्य स्वरूपातली. तर आपण ऐकूयात आता कथा. शेवग्याच्या शेंगांची चित्तरकथा. लेखक मुकुंद टाकसाळे. अभिवाचन अदिती पालिनकर. पुण्यातल्या सदाशिव पेठेत असाच कुठलासा पत्ता हुडकत हिंडत होतो. अचानक समोर एक चमत्कारिक वास्तू दृष्टीस पडली. त्या वास्तूचा अर्धा भाग ओनरशिप फ्लॅटांनी व्यापलेला होता. अर्ध्या भागात वाड्यातले अडेलतट्टू बिऱ्हाडकरू तसेच हट्टाने राहत होते. एखाद्या वयस्क बाईनं कलप केलेल्या केसांचा अर्धा भाग काळा दिसावा, परंतु नव्यानं उगवलेला अर्धा भाग मात्र तसाच पांढरा राहावा, तशी या ओनरशिप कम वाडा या वास्तुप्रकाराची अवस्था दिसत होती. वाड्यातल्या बिऱ्हाडकरूंनी वाळत टाकलेले कपडे, दुपटी उरलेल्या अर्ध्या भागातल्या ओनरशिपची पुरती शोभा घालवत होती. ओनरशिपमध्ये राहायला गेलेल्या बिऱ्हाडकरूंना जुनाट वाड्याच्या आठवणी सतत समोर दिसत राहाव्यात अशी नियतीची योजना होती असं म्हटल्यास वावगं ठरू नये. वाड्याच्या भागातून एक 40शीच्या बाईनं मला खुणेनं आत बोलवलं. बाई तशी बरी दिसत होती. मी तिनं केलेली खूण इतर कोणी बघितलेली नाही ना हे बघून घेतलं आणि थेट तिच्या घरात प्रवेश केला. मी आत आलेला बघितल्यावर ती बाई तिच्या वयाला न शोभेल अशा पद्धतीनं टाळ्या पिटत आणि स्वतःभोवतीच अल्लडपणे गिरक्या घेत नानू आला नानू आला असं म्हणू लागली. माझं नाव नानू नसल्यानं मला एकदम कुचंबल्यासारखं झालं. एवढं करून ती बाई थांबली नाही. ती माझ्या दिशेनं हात पुढे करून नानू मला हात दे, नानू मला हात दे असं म्हणून नाचू लागली. आता आली का पंचायत. तिच्या हातात हात द्यावा की न द्यावा. बरं समजा हात दिला आणि कुणी बघितलं तर. पण एवढ्यात ती अल्लडा एकदम गाल फुगवून म्हणाली, नानू किती दिवसांनी आलास. आता मी माझ्या हाताने शेवग्याच्या शेंगांचं पिठलं करणार. पिठलं आणि भात. नानू नाही म्हणायचं नाही हं. मी तुझं मुळी काही ऐकूनच घेणार नाही. पण मला आता नाही म्हणणंच भाग होतं. ही अनोळखी बाई जोपर्यंत हात मागत होती तोपर्यंत ठीक होतं. गंमत म्हणून तो देताही आला असता. पण आता तिच्या घरी पिठलं भात चापत बसणं हे सभ्यपणाला धरून चालणार नव्हतं. एवढ्यात गपकन माझा हात पकडून ती म्हणाली, नानू शेंगांचं पिठलं करते रे, पण तुझ्या या वेड्या बहिणीला तारकेला एक वचन दे. नाही म्हणू नकोस. शपथ आहे तुला माझी. काकांच्या वाड्याचं ओनरशिप करायचं नाही नानू नाही ना करणार ओनरशिप. हल्ली
मान हल्ली, एका माणसाची मान हल्ली, नाहीच होणार आता ओनरशिप. आता मी अंगणात जाते आणि खूप खूप शेवग्यांच्या शेंगा घेऊन येते. नानू, पोटभर पिठलं खायचं आणि मगच घरी जायचं हो. ती मागील दारातून तुरू तुरू अंगणात गेली. मी अवघडून बसलो होतो. आता जायला उठणार एवढ्यात पुढील दारातून एक मिशाळ गृहस्थानं प्रवेश केला. त्याचा उग्र चेहरा बघून मी जागेवरच थिजलो. मिशाळ गृहस्थ बऱ्यापैकी धष्टपुष्ट होता. खेरीज त्यानं दुटांगी धोतरही घातलं होतं. आपण, त्यानं भुवयावर ताणत एवढाच प्रश्न केला. मी त्याच्या या प्रश्नानं चांगलाच गडबडलो, पण आता काहीतरी उत्तर देणं भागच होतं. मी नानू, तारकेचा भाऊ, मी पटकन उत्तरलो. माझ्या प्रसंगावधानाचं आणि हजरजबाबीपणाचं माझं मलाच कौतुक वाटलं. मग मी त्याच्याच पद्धतीनं भुवया उंचावून त्याला उत्साहानं प्रतिप्रश्न केला. आपण, मी नानू, तारकेचा भाऊ, पण खरा नानू. मिशाळ नानू शब्दांवर जोर देत म्हणाला. माझा चेहरा खर्र दिशेने उतरला. इथं दिवसाकाठी 2-3 नानू येऊनच जातात, त्या नानूनं खुलासा केला. पण मी निघालोच होतो, मी थांबणार नव्हतोच. मला शेवग्याच्या शेंगाचं पिठलं तर आवडतच नाही. शेवग्याची आमटी सुद्धा आवडत नाही. झालंच तर शेवग्याची कढी, भाजी काही आवडत नाही. शेवग्याच्या शेंगांचं नाव काढलं तरी तिडीक उठते. मी तोंडात येईल ते बरळत होतो, पण माझ्या प्रत्येक शब्दागणिक खऱ्या नानूचा चेहरा प्रफुल्लित होत चालला होता. शेवटी खरा नानू खुश होऊन म्हणाला, अगोदर टाळी द्या, तुमची आमची रास जुळली. मला सुद्धा शेवग्याच्या शेंगा म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो. अहो, या शेंगांनी आमच्या घराचा अगदी बट्ट्याबोळ करून टाकला बघा. काय सांगताय काय? मी आश्चर्याने विचारलं. चला, सारं काही तुम्हाला नीट सविस्तर विस्ताराने सांगतो. चला माझ्याबरोबर, शेजारीच माझा फ्लॅट आहे. पण मी आता तुमचं काही ऐकणार नाही. तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल आणि शिवाय ही शेवग्याच्या शेंगांची कर्मकहाणीही ऐका. चला. तारके इतकाच तारकेच्या भावाचा म्हणजे नानूचा जबरदस्त आग्रह होता. जात्याच भिडस्त असणाऱ्या माझ्या स्वभावामुळं मी जसं तारकेला नाही म्हणू शकलो नाही, तसंच खऱ्या नानूलाही नाही म्हणू शकलो नाही. खऱ्या नानूचा वाडाकम ओनरशिपमध्ये 4थ्या मजल्यावर फ्लॅट होता. धापाट टाकत तो चढून गेल्यावर आता त्यानं त्याच्या बायकोला चहा टाकायला सांगितला. मग काही काळ दम खाऊन झाल्यावर तो मला शेवग्याच्या शेंगांची चित्तरकथा ऐकवू लागला. आमचं कुटुंब खरोखरच दुर्दैवी म्हणायचं, खरा नानू सांगू लागला. आमच्या कुटुंबावर एका पाठोपाठ एक आघात होत गेले. पहिल्यांदा योगो जोशी यांनी आमच्या कुटुंबावर गोष्ट लिहिली. त्यात आम्हा तिघा भावांची म्हणजे थोरला श्रीनिवास, मधला मी आणि धाकटा अमृत एवढी विकृत चित्र रंगवली की संतापून मी ते अंगणातलं शेवग्याचं झाडच तोडायला निघालो होतो. जोशी बुवांना, योगो जोशींना ते समजलं. लोकांना आमच्या कुटुंबावर लिहिलेली ती खोटी नाटी गोष्ट एव्हाना इतकी आवडली होती की तीवर सिनेमा काढायचं काही दुष्ट मंडळींनी ठरवलं होतं. योगो जोशींनी सिनेमासाठी म्हणून मूळ गोष्टीत पाणी घातलं. त्यात मी झाडाला तोडायला निघणं वगैरे, झाड तोडायला निघणं वगैरे हेही टाकून दिलं हो. त्यामुळे माझं चित्र आणखीनच काळं झालं. या सिनेमामुळे आमच्याबरोबर आमच्या बायकांचीही यथेच्छ बदनामी झाली. समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला की हो. आमचा बाप काय तो सज्जन, आमची धाकटी बहीण तारका ही बिचारी निरागस, आणि आम्ही भाऊ आणि आमच्या बायका आम्ही म्हणजे राक्षस पार्टी, असं समाजात आमचं चित्र निर्माण झालं. घ्या चहा. मी चहा घेऊ लागलो. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची गोष्ट वाचली आहे का? नाही, मी म्हणालो. मग सिनेमा तरी पाहिलाय का? नाही. मग सिनेमासाठी म्हणून लिहिलेली याच नावाची कादंबरी कम चित्रकथा ती तरी वाचली आहे का? नाही. मध्यंतरी टीव्हीवर झालेली सिरियल त्यातला ते या कथेवरचा जो एपिसोड आहे तो तरी पाहिलायत का? नाही. वाह वा वा वा, भाग्यवान आहात. मुख्य म्हणजे तुमचं मन पूर्वग्रह दूषित नाही. तुम्हाला मी आता खरं खरं काय घडलं ते ऐकवतो.
अहो यगोंच्या कथेत, चित्रकथेत हे सारं आहेच, पण त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्या घटनांचा चुकीचा अर्थ लावलाय. म्हणून तुमच्या पुढं मी आता खरं सत्य काय ते ठेवतो. चहा संपलेला होता. खरा नानू आता खरी खरी बाजू मांडत होता. अहो खरं सांगायचं तर आम्ही एकूण 5 भावंड. त्या काळात अगदीच कुटुंब नियोजन वगैरे काही नव्हतं असं नाही, पण वडिलांना हे कोण सांगणार. आणि असं काही सांगण्याच्या वयात आम्ही आलो तेव्हा आम्ही त्यांना होऊनच चुकलो होतो. त्यामुळं बैल गेल्यावर झोपा करण्यात अर्थ नाही हे समजून आम्ही गप्प बसलो. आमचे वडील, काका म्हणायचो आम्ही त्यांना, ते मुलखाचे तापट, सारखे आमच्या मातोश्रींशी भांडायचे. अखेर कंटाळून मातोश्रींनी एक रात्री अंगणातल्या विहिरीत जीव देऊन टाकला. ही घटना नेमकी कधी घडली ते आता मला आठवत सुद्धा नाही, पण माझ्या अंदाजाप्रमाणे आम्हा 5 भावंडांच्या जन्मानंतर ही घडली असावी. आता काकांची विलनगिरी खरं तर इथूनच सुरू होते, पण जोशीबुवांनी त्यांना संत बनवण्याचा चंगच बांधलेला. आज जशा बायका शिकलेल्या आणि जागृत झालेल्या आहेत तशा त्या काळात असत्या तर काकांची खैर नव्हती. बायकोला जीव द्यायला प्रवृत्त करणं यासाठी त्यांच्यावर बायकांनी खटला भरला असता. अर्थात आपल्यामुळे बायको गेली हे काकांना पुरेपूर ठाऊक होतं. त्यांच्या डोक्यावर त्यामुळं परिणामच झाला होता. काका वेळी अवेळी विहिरीत डोकवायचे आणि आतल्या आईशी बोलत बसायचे. तुला काय वाटलं आपल्या पोराबाळांचा संसार मला सांभाळता येणार नाही? आता हसून काय उपयोग, मला भाजलेले शेंगदाणे आवडायचे, तू गेलीस, आता मी आपल्या हाताने शेंगदाणे भाजून खातो. तुला हवेत थोडे, घे घे सगळे, आता मला अजिबात नको, आता मला नको आहेत. काका आवेगानं कधी कधी शेंगदाणे फेकायचे, कधी मक्याची कणसं फेकायचे, कधी कधी तर जेवणाचं भरलेलं ताट सुद्धा विहिरीत भिरकवून द्यायचे. सुरुवातीला विहिरीत मोलकरीणच खरकटं टाकत असावी असं आम्हाला वाटलं. नंतर लक्षात आलं ही काकांचीच कामगिरी. आता काकांचं हे असं पूर्वकर्तृत्व असताना आमच्या घरी कोणता गाढव वधुपिता आपली मुलगी देईल. आमची सर्वात थोरली ताई सुदैवी म्हणायची. तिचं आई हयात असतानाच लग्न झालं, त्यामुळं ती सुटली. आम्ही बसलो तसेच बोंबलत. एक वडिलोपार्जित कपड्याचं दुकान होतं, त्याची आमच्या काकांनं पार वाट लावून टाकली. आम्ही भावंड लहान वयानं आणि काकांचा स्क्रू ढिला झालेला. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नोकरांनी काकांना अक्षरशः धुतलं. तर अशी आम्ही 4 भावंड, श्रीनिवास, मी, अमृत आणि आमची सर्वात धाकटी बहीण तारका. काकांना सारखी एकच चिंता, तारकेचं लग्न कसं होणार. काका तुम्ही आमचे वडील ना, मी एकदा चिडून शेवटी विचारलं त्यांना. होय रे नानू होय, फक्त वडीलच नाही, तुमची आई गेल्यावर मी तुमची आई पण झालो आहे. काका नेहमीच्या रड्या सुरात चऱ्हाट वळू लागले. बाळांनो, ज्ञानेश्वराला नाही का भक्त माऊली म्हणत, तसं मला आई म्हणारे लेकरांनो. काकाई, तुम्ही वडील आणि आई असं दोन्ही दोन्ही आहात तर तुम्हाला फक्त धाकट्या तारखेच्याच लग्नाची काळजी का हो. आमची तिघांची लग्न तरी काही सुखासुखी होणार आहेत का. पण तुम्ही कधी त्याबद्दल चिंतेत पडल्याचं पाहिलं नाही आम्ही. अरे नानू, तुम्ही तिघं मुलगे आहात. कोकणातले बाप आपल्या गरीब मुली तुम्हाला नक्कीच देतील. फार फार तर हुंडा मिळणार नाही तुम्हाला, पण तो नाही मिळाला तर सुधारकी विचाराचे म्हणून या पुण्यात तुमचं उलट कौतुकच होईल. पण माझ्या तारकेचं काय नानू, ही पोर आई पाठोपाठ विहिरीत उडी मारणार नाही ना रे. काकांना तारकेबद्दल सारखी ही भीती वाटत असल्यानं ते बराच काळ पहारेकऱ्यासारखं विहिरीजवळच बसून राहायचे. बऱ्याचदा त्यामुळे मोलकर्णींना सुद्धा तिथं धुनी भांडी करायचं म्हणजे अगदी अवघडल्यासारखं वाटे. सारखा आपला म्हातारा तिथंच बसलेला. जुन्या लोकांच्या काय एक एक तऱ्हा असतात. धाकट्या बहिणीकडे दुर्लक्ष करू नये म्हणून काका आम्हाला एक आचरट गोष्ट वारंवार ऐकवायचे. ती गोष्ट थोडक्यात अशी. 3 भाऊ होते, ते यात्रेला निघाले. बरोबर प्रत्येकाची बायको होती, शिवाय एक धाकटी बहीणही होती. वाटेत त्यांना नदी आडवी लागलेली. नदीला पूर आलेला. आता पलीकडे कसं जायचं. नदीवर नावा पण नव्हत्या. 3 भाऊ असे हुशार की ते तसेच पाण्यात घुसले. पाणी वाढायला लागलं तेव्हा प्रत्येक भावानं आपापल्या बायकोला खांद्यावर घेतलं. इकडे बहीण पण मागं राहिली. बहीण मागं राहिली, तिनं गटंगळ्या खाल्ल्या. ती गेली वाहून. मग तिचं झालं छोटं पाखरू. ते
ते पैलतीराला सुखरूप पोहोचलेल्या भावांच्या डोक्यावर उडत उडत आलं आणि ओरडू लागले, दादा मला हात दे, दादा मला हात दे. आता आम्ही केवळ वडिलांचा मान ठेवण्यासाठी निमूटपणे ही गोष्ट ऐकून घेत असू. एरवी काकांना शंकाच विचारायची झाल्या असत्या तर बऱ्याच विचारता आल्या असत्या. हो, जसं उदाहरणार्थ, पुराविषयी तुमची नेमकी कल्पना काय? दुसरी म्हणजे की अशा पुरात आपापल्या बायकांना खांद्यावर घेऊन घुसणारे भाऊ गाढव नव्हेत का? बरं, तिसरं विचारायचं म्हणजे बहीण पहिलं तीरावर थांबली असती तर काय मेली असती का? उलट न थांबण्यामुळेच ती मेली. आणि चौथी म्हणजे तिघ भाऊ त्यांच्या बायकांसकट बुडून मेले असते तर बहीण वाचली असती तर काकांचं समाधान झालं असतं का? पण काकांची मानसिक अवस्था लक्षात घेऊन आमच्यापैकी कुणीच त्यांना असे अडचणीत येणारे प्रश्न विचारले नाहीत आणि विचारतही नसत. ही गोष्ट परिणामकारक होती यात शंकाच नाही, कारण तिच्या तारकेच्या डोक्यावर परिणामच झालेला होता. आम्हा तिघां भावांपैकी कोणी दिसायचा अवकाश की तारका आर्त स्वरात ओरडू लागायची, श्रीनिवास दादा मला हात दे, नानू मला हात दे. मी दिसलो की माझ्या पुढं हात करून ती ओरडायची, नानू मला हात दे, नानू मला हात दे. आम्ही जसं काकांकडे दुर्लक्ष करायचो तसंच तारकेच्या या असल्या वागण्याकडेही दुर्लक्ष करायचो. विनाशकालय विपरीत बुद्धी म्हणतात ना, तसाच प्रकार काकांबाबत होता. कोण्या एका सुशीला नामक मुलीला काकांनी आपली मुलगी मानलं. का? काही उत्तर नाही. घरचं झालं थोडं, त्यात ही आणखी भर. तिचं लग्न जमता जमत नव्हतं. ते जमलं तर काकांनी तिला आग्रहानं आमच्या वाड्यातल्याच 2 खोल्यात बिऱ्हाड करायला सांगितलं. काका तर फुकटच राहा म्हणत होते, पण सुशीला मावशींचे यजमान विष्णुपंत यांनाच लाज वाटली आणि ते थोडंफार भाडं देऊ लागले. सुशीला मावशी हे स्वतंत्र प्रकरण होतं. या बाई इतकी आगाऊ आणि चोंबडी बाई दुनियेत कुठं नसेल. ती राहायची वाड्यात, पण तिचं लक्ष मात्र सारखं आमच्या घरात असायचं. म्हणजे काकांनीच तिला तसा परवाना दिलेला होता. पूर्वीच्या काळी मानलेल्या न मानलेल्या नातेवाईकांची दुसऱ्या नातेवाईकांच्या घरात नको इतकी लुडबुड करणं यालाच संस्कृती मानत. अलीकडच्या मुलांना त्यांचा मला कधी कधी अक्षरशः हेवा वाटतो. ती सख्या मावशीला किंवा मामाला किंवा आत्याला स्वतःच्या बाबतीत फार ढवळाढवळ करू देणार नाहीत. तशी ती करायला लागली तर जागेवरच वाजवतील. आमच्या काळात आम्ही हे धारिष्ट दाखवू शकत नव्हतो. या सुशीला मावशीनं तिच्या 2 चुलत बहिणी आमच्या म्हणजे अनुक्रमणे श्रीनिवास आणि माझ्या गळ्यात मारल्या. आम्ही गरीब असल्यानं आम्हाला काही बोलण्याचा हक्कच नव्हता. सुशीला मावशी म्हणाली, फक्त मुलगी आणि नारळ मिळेल. आम्ही 2 भाऊ बरं म्हणालो. मी असा विचार केला की नारळ मिळाला तर निदान बायकोला त्याची चटणी तरी करायला सांगता येईल. पण सुशीला मावशीचीच चोटी भरण्यासाठी घरातला तो नारळही खर्ची पडला. आम्हाला तरी कोण मुलगी देणार होतं? असा सुज्ञ विचार करून आम्ही फारशी खळखळ न करता पदरी पडलेली बायको पवित्र मानून घेतली. सर्वात धाकट्या भावानं अमृतनं अशीच कोकणातली एका भिक्षुकाची मुलगी लग्न करून घरात आणली. यगोजोशांनी आम्हा तिघांवर केला नसेल एवढा अन्याय आमच्या प्रत्येकाच्या बायकोवर केलाय. अगदी काळ्या कुळकुळीत रंगानंच जोशीबुवांनी त्यांची चित्र रंगवलीत की हो. आम्ही तिघा भावांनी स्वतःच्या अक्कल हुशारीनं नशा पाणी न करता वेगळी घरं करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही तिघांनी एकत्र राहायचं ठरवलं असतं, तरी ते अशक्य होतं. थोरल्या श्रीनिवासला पिंपरीला हिंदुस्थान अँटीबायोटिक्समध्ये नोकरी लागली होती. त्याला राहण्यासाठी कंपनीचंच क्वार्टर होतं आणि मग तो तिकडेच राहायला गेला. दुसरा माझं शिक्षण बेतासबात. मी एका छापखान्यात कारकून म्हणून काम करू लागलो. वाड्यातही कोणीतरी राहायलाच पाहिजे होतं आणि अमृतला तळेगावला काचेच्या कारखान्यात नोकरी लागली. त्यानं तिकडंच बिऱ्हाड केलं. आता आम्ही कितीही एकत्र राहायचं ठरवलं असतं तरी ते शक्य होतं का? शिवाय बायका आल्या, मुलं झाली की नंतर भांडून तंटून वेगळं होण्यापेक्षा अगोदरच शहाणपणा दाखवून वेगळी बिऱ्हाड केलेली काय वाईट? पण काही मंडळींना यातलं व्यवहारी शहाणपण समजतच नाही. भाऊ भाऊ आणि वेगळे राहणार असं म्हटलं की त्यांच्या हृदयावरच कचकन कुऱ्हाडीचा घाव बसतो. योगो जोशी हे त्यातलेच. आता गंमत बघा, तारका ही कुणाकडं राहणार हा प्रश्न जेव्हा पुढं आला तेव्हा खरं तर ती आमच्याकडे नको म्हणून बायकांच्यात भांडणं लागली असती तरी त्यात आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती होती. पण श्रीनिवासची बायको जात्यात समंजस. ती म्हणाली, तारका माणसं आमच्याकडेच राहू द्या.
पण एक गोष्ट आहे, उठसूट ती जर नानूला भेटायचं, अमृतला भेटायचं असं म्हणू लागली तर मात्र कठीण होईल हो. हे फॅक्टरीत जाणार, मी बाई माणूस तारका वंसनच्या मागं कुठं धावत बसणार. सुशिला मावशी तिच्या जन्मजात कुचकटपणे म्हणाली, अगो बाई, म्हणजे आता सख्ख्या बहिणीला आपल्या सख्ख्या भावांना भेटायची चोरी झाली का? आता यावर काय बोलणार? श्रीनिवासकडं नाही म्हटल्यावर अमृत तारकेला म्हणाला, माझ्याबरोबर तळेगावला चल, तिथे राहा. तर पुन्हा सुशिला मावशी आडवी आली. ती म्हणाली, तू तिथं काचेच्या कारखान्यात काम करणार, तुला ही वेडी पोर भेटायला आली आणि शिरली तिच्या पायात काच, तर कोण निस्तारणार? सुशिला मावशीचं हे अजब तर्कट ऐकून आम्हा तिघा भावांनी आणि आमच्या बायकांनी आपापल्या कपाळावर हात मारून घेतला. त्यानंतर मीच म्हणालो, तारकेला राहू दे इथेच, या वाड्यात हयात गेली आहे, तिला इथंच करमेल. मग तारका आमच्याकडेच राहू लागली. काकांच्या मृत्यूपत्राची अशीच गंमत आहे. सगळी इस्टेट चोरापोरांनी नेल्यावर काका मृत्यूपत्र तरी कशाचं करणार याची आम्हा सगळ्यांना उत्सुकता होती. हे मृत्यूपत्र काकांनी सुशिला मावशीजवळ दिलं होतं. बरं, मावशीचं कारण नसताना प्रस्थ वाढवून ठेवल्यामुळं पुढे ही मावशी आम्हालाच फार तापदायक ठरली की हो. काका गेल्यावर तिनं आम्हा तिघांना बोलावून मृत्यूपत्राचं वाचन केलं. माझे आजोबा आणि वडील यांना एकच मुलगा होता. मी भाग्यशाली आहे, मला 3 मुलगे आहेत. आमच्या वंशात पैशापेक्षा वडिलांनी, आजोबांनी आणि शक्य त्या प्रमाणात मी चारित्र्य हे खरं धन मानलं. माझ्या मुलांनी हा चारित्र्याचाच वारसा पुढे चालवावा. चारित्र्याचे धन जपावे. घरदार हे निर्जीव धन हातून गेले तरी चालेल. आपल्या वंशाचे सच्चरित्र माझ्या मुलांनी वारसा हक्काने जपावे, ही त्यांना विनंती आणि परमेश्वरापाशी प्रार्थना. हे मृत्यूपत्र वाचून सुशिला मावशी आणि तारका घळाघळा रडू लागल्या. आम्हा भावांना मात्र हसावं की रडावं तेच उमजेना. आजच्या काळात ज्याचा काडी मात्र उपयोग नाही असं सच्चरित्र्याचं धन मागे ठेवून आणि वर ते जोपासा असं आम्हाला दम टाकून काकावर गेलेले. बरं, चालू जमान्यात त्या धनाची शून्य किंमत असल्यानं आम्ही ते मृत्यूपत्र फारसं मनावर घेतलं नाही. काकांनी मरता मरता केलेला आचरटपणा एवढंच त्याचं आम्हाला महत्त्व होतं. पण मध्यमवर्गीय कुटुंबात भलत्याच ठिकाणी भावना प्रधान होण्याची जी वाईट खोड लागलेली आहे ती और आहे. उदाहरणार्थ, सुशिला मावशीच्या पोटी जन्माला आलेलं बाळ हे आमचे काकाच आहेत अशी अफवा सुशिला मावशीनं उडवली. आता ही उठवलेली जी अफवा आहे ती खरी कशी असू शकते? कारण आमचे तीर्थरूप ते गोरे होते आणि हे बाळकाळ होतं. आता हे बाळ म्हणजे पुनर्जन्मित काका नसावेत अशी शंका मी भीत सुशिला मावशीला बोलून दाखवली आणि काळा गोरा वर्णभेदही मी भीतच का होईना पण तिला उलगडून दाखवला. त्यावर सुशिला मावशी उसळून म्हणाली, रंगाचंच काय घेऊन बसलाय? तशा फरकाच्या खूप जागा दाखवता येतील हो. काकांना टक्कल होतं, याला भरपूर जावळ आहे. काकांना भरघोस मिशा होत्या, बाळाला त्या नाहीत. काका कवळी वापरायचे, या बाळाचे जे 2 दात आलेले आहेत ते खरेखुरे आहेत. काका धोतर नेसायचे, आमचं बाळ लंगोटच घालतं. आता असल्या कजाकपणा पुढे काय बोलणार हो आपण? तिची आणि तारकेची ठाम श्रद्धा होती की हे पुन्हा पोटी जन्मलेले काकाच आणि आम्हा भावंडांची खात्री होती की हे काका नव्हेत. पण या छोट्या काकामुळं तारकेचा मुक्काम मात्र सदैव सुशिला मावशीच्याच घरी असायचा. काका सांभाळण्यात तारकेचा वेळ बराच जायचा. ती भावना प्रधान होऊन काकांना म्हणायची, आई गेल्यावर तुम्ही मला सांभाळायचे, आता मी तुम्हाला सांभाळते. सुशिला मावशी काकांना सांभाळून घेण्याखेरीज इतरही बरीच छोटी मोठी कामं तिच्याकडून करवून घ्यायची. फुकटची कामाला बाई मिळाली तर कुणाला नको आहे हो. फावल्या वेळात आमच्याबद्दल तारकेचे कान फुंकण्याचंही उद्योग ती करायची. आणि कथा, कादंबरी आणि सिनेमात मात्र ही सुशिला मावशी अगदी धुतल्या तांदूळासारखी निर्मळ दाखवली आहे हो. मावशी तारकेला म्हणायची, हे भाऊ तुला विचारणार नाहीत, तुला वाऱ्यावर सोडतील, तुझ्या लग्नाचं वागणार नाहीत. आता खरं तर तारकेचं लग्न जमवण्यासाठी आम्ही तिघा भावांनी आणि प्रत्येकाच्या बायकोनं असं अगदी जंग पछाडलेलं हो. खोट्या पत्रिका पाठवल्या, वय लपवली आणि बाजारभावापेक्षा जास्त हुंडा देण्याचीही तयारी दाखवली. पण नाही तर नाही. तारकेचं लग्न काही जमलं नाही. बाशिंग बळद जड, त्याला आपण तरी काय करणार? आणि बाशिंग बळजड व्हायला ही तशीच सज्जड कारणं होती.
आईचे जीव देणं, वडिलांचा विक्षिप्तपणा आणि दस्तूर खुद्द तारकेचं अर्धवटासारखं वागणं, अशी जबरदस्त पार्श्वभूमी लाभल्यावर कोणत्या मुलीचं लग्न सुखासुखी होईल हो, सांगा ना तुम्ही. तारकेचे काही हट्ट तर अगदी चक्रमपणाचे असायचे. एकदा अंगणातल्या शेवग्याला खूप शेंगा आल्या, तर हिनं त्या सगळ्या शेंगा तोडून भल्या मोठ्या पातेल्यात पिठलं केलं आणि म्हणते, सगळ्या भावांनी इथं वाड्यात आलं पाहिजे आणि माझ्या हातचं पिठलं खाल्लं पाहिजे. वेड्या बहिणीची वेडी माया म्हणून मी श्रीनिवास आणि अमृतला फोन करून बोलावून घेतलं. ते मला शिव्या देत का होईना पण हजर झाले. आता खरं तर मला आणि अमृतला पिठल्याची ॲलर्जी आहे असं म्हटलं तरी चालेल, पण तरीही आम्ही तिघं भाऊ पिठलं भाताचं भोजन करायला बसलो. पंक्तीत तारका आमच्या पुढे हात नाचत म्हणू लागली, श्रीनिवास दादा मला हात दे, नानू मला हात दे, अमृत मला हात दे. पुढं पुढं तारकेला हा छंदच लागला. ती कधीही पातेलभर पिठलं शेवग्याचं ते करायची, शिजवायची आणि श्रीनिवास दादाला अमृतला बोलवा असं म्हणायची. आता दरवेळेस फक्त पिठलं भात चापण्यासाठी रजा टाकून आणि पिंपरी तळेगावहून येणं कोणत्या भावाला परवडणार आहे हो, सांगा बरं तुम्ही. तारकेचा वेळ घालवण्यासाठी सायकॅट्रिस्टनं मला शेवग्याचं झाडच तोडून टाकण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आपण वेड्याच्या मुळावरच घाव घालू. तुम्ही झाड तोडून टाकलं की तिचा हा पिठल्याचे छंद आपोआप कमी होईल. पण झाड तोडलं तरी वेड मात्र आहे तसंच राहिलं हो. अगदी अलीकडं आम्ही भावांनी वाडा पाडून ओनरशिप फ्लॅट्स बांधण्याचं ठरवलं. तसा वाडा जुनाच झाला होता. वडिलोपार्जित वाड्याला असा एकदम सोन्याहून जास्त भाव येईल असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं हो. पण तिथंही सुशीला मावशी आणि ही काही अडेल तट्टू भाडे करू आडवे आले की हो. खरं तर थोडेफार पैसे खर्च करण्याची तयारी त्यांनी दाखवली असती तर त्यांनाही फ्लॅट मिळाला असता. पण सगळं फुकटात हवं ही वृत्ती. मग आम्ही भाऊ म्हणालो, मरा तसेच. त्यांचा वाड्याचा राहता भाग उरलेल्या भागात मोठ्या कौशल्यानं ओनरशिप फ्लॅट्स काढले. बिल्डर, प्रमोटर, आर्किटेक्ट साऱ्यांचंच कौशल्य तिथपणाला लागलेलं होतं हो. आम्हा तिघा भावांना एक एक फ्लॅट मिळून वर काही पैसे मिळाले. आम्ही आता अगदी आनंदात आहोत. तारकेच्या नावावरही एक स्वतंत्र फ्लॅट काढणार होतो, पण सुशीला मावशीनं चिथावणी दिल्यामुळं ती आमच्या विरोधात उभी राहिली. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, नका रे ओनरशिप, नका रे करू ओनरशिप काकांच्या वाड्याचं. अहो, वाडा पाडायला लागल्यावर तर तारकेनं तमाशाच केला. हंबरडा फोडून ती धावत धावत सुशीला मावशीच्या घरात गेली आणि त्या शेंबड्या बाळाला कडेवर घेऊन पुन्हा धावत धावत बाहेर आली. बाळाला ती म्हणाली, काका बघताय ना, तुमचा जुना वाडा पाडतायत काका, तुम्ही गप्प कसे बसलात, काहीतरी करा ना काका, काहीतरी करा. काकांनी तिच्या अंगावर फक्त शू केली हो, ते तरी दुसरं काय करणार. आता तारका, सुशीला मावशी आणि काही जुने भाडेकरू अर्धवट शाबूत ठेवलेल्या जुनाट वाड्यातच राहतात. नशीब त्यांचं. आता मला सांगा, या शेवग्याच्या शेंगांनी आम्हा तिघ भावांवर, आमच्या बायकांवर अन्याय केलाच की नाही हा. एवढ्यात तिथं तारका अल्लडपणे नाचत आली आणि तिच्या हातात 3 खराट्याच्या काड्या होत्या. ती आमच्या पुढे येऊन म्हणाली, आता मी या शेवग्याच्या शेंगांचं छानपैकी पिठलं करणारे, ते खायचं आणि सगळ्यांनी ढेकर द्यायची. कबूल. कथा समाप्त. धन्यवाद.